सीईटीचे रजिस्ट्रेशन, कॅप रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर आता बरेच विद्यार्थी रजिस्ट्रेशनला करण्याचा प्रयत्न करत असतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत मुदत आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि 3 जुलै ते 13 जुलैपर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करता येतात. आता ही प्रोसेस नक्की समजून घेऊ आपण. कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस असते काय? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती माहिती भरावी लागते, त्याच्याबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय असतं आणि ते कोणत्या पद्धतीने करता येतं. त्याच्याबरोबर काय महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि कोणत्या चुका आहेत, ज्या प्रामुख्याने टाळल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये सांगणार आहे. तर प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने समजून घ्या. पहिली गोष्ट कॅप रजिस्ट्रेशन म्हणजे काय? कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. ज्याला आपण कॅप म्हणतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करावी लागते. म्हणजे तुम्हाला तुमचं नाव, तुमची माहिती, तुमचं जे काही डिटेल्स आहे, हे सीईटी पोर्टलवर अपलोड करायचं किंवा अपडेट करायचं. याला म्हणतात कॅप रजिस्ट्रेशन. याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची वैयक्तिक माहिती, वैयक्तिक डिटेल, त्याच्याबरोबर तुमचे सीईटीचे डिटेल, ते तुमचे एज्युकेशनल डिटेल, त्याच्याबरोबर ॲड्रेस असेल, त्यानंतर आपल्याला जे तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत डिटेल देताय, ते तुम्हाला भरायचे आहेत. म्हणजे तुमची कास्ट, फॉर एक्झाम्पल एस-सी असेल, एस-टी असेल, एन-टी असेल, जी काही तुमची कास्ट असेल, त्याचे डिटेल तुम्हाला तिथे टाकायचे आहेत आणि तेच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. म्हणजे जसं की कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, ज्यांना नॉन क्रिमिलेअर लागते ते असेल, त्याच्याबरोबर आपलं ह्या सगळ्या गोष्टी आरक्षणासाठी येतील. तर एज्युकेशन डिटेलमध्ये काय येईल? 10वीचे मार्कशीट, 12वीची मार्कशीट, 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क. आता होतं काय, ह्या ज्या पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन करायला जातो, त्यावेळेस काही छोट्या-छोट्या चुका होऊन जातात. जसं की काही मुलं काय करतात, स्वतः रजिस्ट्रेशन करत नाही सीईटीच्या पोर्टलवर जाऊन. तर ते काय करतात, कुठे सायबर कॅफेमध्ये रजिस्ट्रेशन करतात किंवा कोणाकडून तरी करून घेतात. मग अशा वेळेस काय होतं, नावाच्या बाबतीत चुका होतात. आता नाव हे ना एस-एस-सी म्हणजे 10वीच्या आपल्या मार्कशीटप्रमाणे टाकायचं असतं. तिथं बहुतांश चुका होतात. काही जणांचं नाव बदलायच्या असतात, की काही मुलांचं नाव मार्कशीटवर वेगळं असतं, आधार कार्डवर वेगळं असतं. बऱ्याच अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला 10वीच्या मार्कशीटवरचं जे तुमचं नाव आहे, ते तुम्हाला तिथे टाकायचं. कोणाचं जर नाव चेंज असेल, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटचाही विचार त्यांनी करायचा असेल. त्याच्याबरोबर डोमासाईल, नॅशनॅलिटी या सगळ्या गोष्टीही अपलोड करणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी तुमचा जो टाइप कॅन्डिडेट जो असतो ना, की तुम्हाला जर महाराष्ट्राचे रहिवासी असतील, तर टाइप ए, टाइप बी, टाइप सी, डी असे ई पर्यंत जे प्रकारामध्ये तुम्ही मोडताय आणि ज्याचे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता, ते क्लिक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर अ, आणखीन काय असतं, की तुमची जी डिटेल्स तुम्ही देताय, ती एकदम अचूक भरा. म्हणजे तुम्हाला पुन्हा त्याच्या रिलेटेड कोणताही इश्यू येणार नाही. त्याच्याबरोबर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपले कॅटेगरीचे डिटेल व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. हां, काही विद्यार्थ्यांच्याकडे आता डॉक्युमेंट नाही म्हणून त्यांनी जर ओपनमध्ये टाकलं, तर नंतर चेंज करता येतंय का नाही त्याच्यासाठी डॉक्युमेंट असणं आणि पावत्या वगैरे भरणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्याला गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर काही गोष्टी लक्षात घ्या, की डॉक्युमेंट आणि आपली डिटेल्स या 2 गोष्टी तर व्यवस्थित भरणं तुमच्यासाठी अपरिहार्य आहे. त्याच्यानंतर अजून काय करायचं तुम्हाला गोष्टी. आता दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं कसं? आता जे तुम्ही अपलोड करणारे डॉक्युमेंट आहेत, ते तुम्हाला 2 प्रकारे व्हेरिफाय करता येतील. व्हेरिफायसाठी सेंटर, स्क्रुटिनी सेंटर ज्याला म्हणतो, ते सीईटी साइटवर अवेलेबल आहेत, की आपल्या प्रभागात किंवा आपण जिथे राहतोय, त्याच्या आजूबाजूला कोणते स्क्रुटिनी सेंटर आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करू शकता. त्याला फिजिकल स्क्रुटिनी असं म्हणलं जातं. याची यादी तुम्हाला सीईटीच्या साइटवर मिळून जाईल, की कोणत्या स्क्रुटिनी सेंटरला तुम्ही जाऊ शकता. ते तुम्ही ठरवा, जे तुम्हाला जवळ असेल ते. आणि दुसरा एक पर्याय आहे, जो म्हणजे ई स्क्रुटिनी म्हणतो आपण त्याला. ई स्क्रुटिनी म्हणजे तुम्ही तुमचे अपलोड केलेले डॉक्युमेंट हे ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफाय केलेले जातात. हे डॉक्युमेंट तुम्ही ई स्क्रुटिनीचा पर्याय निवडल्यानंतर त्याच्यात जर काही
चुका असतील, त्रुटी असतील, तर त्याचे तुम्हाला मेसेज किंवा मेलने करेक्शन सांगितले जातात आणि तुम्हाला ते डॉक्युमेंट मग पुन्हा एकदा चेंज करून अपलोड करावे लागतात. तर ई-स्क्रुटिनीचा पर्याय बहुतांश विद्यार्थी निवडतात. ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवण्याचं अपडेट आल्यानंतर त्याचे चेंजेस करणं हे महत्त्वाचं ठरतं. आणि दुसरी गोष्ट काय फिजिकल स्क्रुटिनीमध्ये लवकर होतं कारण की तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट स्वतः घेऊन जाऊन तुम्ही ते व्हेरिफाय करून घेत असतात. ह्याच्यानंतर तुम्हाला एक लेटर मिळतं. ते लेटर तुम्हाला ॲडमिशनसाठी लागणार आहे. म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा पहिला टप्पा आहे, जिथपासून तुमचं ॲडमिशनसाठी कार्य चालू होतं. म्हणून तुम्ही अ, आपला रँक, आपलं जे काही माहिती आहे. आता काय होईल बऱ्याच विद्यार्थ्यांनी सी-ई-टीची एक्झाम दिलेली आहे. पण यातील किती विद्यार्थी रजिस्टर करतात हे खूप महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशन नंतरच तुम्ही ॲडमिशनसाठी पात्र ठरता. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतरच तुम्हाला मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट असेल किंवा पुढचे राउंड्स असतील त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल ठरता. म्हणून जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार नाहीत ते एलिजिबल ठरत नसतात. म्हणून सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या आणि स्क्रुटिनी सेंटरची माहिती लागत असेल तर तुम्ही सी-ई-टीच्या साइटवर जाऊन स्क्रुटिनी सेंटरची यादी पहा. बहुतांश ठिकाणी आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये स्क्रुटिनी सेंटर असतंच. त्याच्यामुळे तिथे जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफाय करा. नसेल तर ई-स्क्रुटिनीचा पर्याय निवडा. याच्यानंतरही तुमच्या मनात काही शंका असतील रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्याची उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. बाकी स्टेप बाय प्रोसेस गाईड हे तुम्हाला अवेलेबल झालेलं असतं बहुतांश चॅनलवर तुम्ही पाहत असताल. तर ते पाहून आपापलं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.